हाय एव्हरीवन, तर बघू शकता आता बनवायचे आहे एवढ्या सारे चिकन. ही कसलं घाण दिसतंय. तर हे बघा चिकन आहे. बघूनच मला उलटीसारखं व्हायला होतं. तुम्हाला माहीतच आहे की माझ्या मुलीचा बर्थडे आहे, तर त्याची सगळी तयारी चाललेली आहे. तर बिर्याणी बनवणार आहे मेन्यूमध्ये. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी 3 किलो म्हणजे 6 किलोची बिर्याणी एकटी बनवणार आहे. बघा 3 किलो तांदूळ, 3 किलो चिकन, हे सगळं मटेरियल आहे बिर्याणीचं. तर चला पहिली गोष्ट, मस्त असं मी मॅरिनेट करून घेतलं चिकन. तर तुम्हाला सांगते, मी असं एकही वस्तू नाही की मी ते करू शकत नाही. मी आयुष्यात सगळ्या गोष्टी करू शकते, फक्त शिक्षण नाही झालं माझं. कारण की बाप्पानीच माझं लवकर शुभमंगल लावून दिलं. तर चलाच असून द्या, झालं ते चांगल्यासाठी झालं. मग इकडे लगेच तांदूळ घेतले बॉईल करायला. याच्यामध्ये खडे मसाले, लिंबू पिळा, असं मस्त कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यात असं बॉईल होऊसपर्यंत इकडे तांदूळ पण भिजत घातला होता. असं दम बॉईल करायला ठेवला. पाणी बॉईल होऊसपर्यंत मस्त असे चरा 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 कांदे. तर बिर्याणीमध्ये सगळ्यात मोस्ट हार्ड काम म्हणजे कांदे कट करायचं. आणि हे कांदे मस्त असे एवढे सारे मला कट करून घ्यायचे होते. मग पटापटा असं मन लावून काम असतं आपलं. तर मग एकटीमध्ये किती बघा, मी घाईमध्ये एकटीमध्ये मी 1.5 तासात सगळं उरकून घेतलं होतं. तर लगेच कांदा वगैरे चिरला आणि इकडं बघा गरम करायला ठेवला, म्हणजे ब्राऊननेस करून घ्यायचं आहे. इकडं आपलं तांदूळ बॉईल होते तोपर्यंत इकडं चिकन पण आपलं मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. हे बघू शकता किती भारी कलर आलाय. आपल्या इकडं कांदा पण बॉईल करून झालेला आहे, तांदूळ पण बॉईल करून झालेले आहेत आणि शिजून झालेला आहे कांदा. आणि बघा थोडीशी आऊंची हेल्प घेतली, कारण की माझी खूप खूप पाय दुखायला लागले. आणि इकडं मस्त असं मॅरिनेट चिकनला असं थोडंसं इकडे शिजून घ्यायचं आणि मग मस्त असं वर तांदूळ टाकून असं दम लावून द्यायचा. तर मग दम लावला आणि लगेच घेतली कोशिंबीर करायला. असं माझं पुरा हाल झालं होतं. मग पटापटा लगेच इकडं कोशिंबीरची काय कब होते माझं, कोशिंबीरची तयारी करून घेतली. आणि मग फायनली आपला दम पण झाला 2 तासांनी. बघा किती मस्त असा दम. मग आहूंना पण थोडीशी हेल्पला घेतली, कारण की एकटीच्यानी नाही होणार. तर बघा आपली कशी मस्त सुट्टी बिर्याणी झालेली आहे. आणि कलर पण बघू शकता. OMG, असं आपण कुठल्याच गोष्टीत मागं राहत नाही बरं का. तर मग अशी मस्त बिर्याणी वगैरे झाली आणि रेडी झाली बर्थडेसाठी. तर इकडं चालू आहे, मी गोरा दिसते ते म्हणतात तू गोरी, मी गोरा दिसते मी म्हणते मी गोरी असते. आमचे गोसिप असंच चालू असतं नवरा बायकोचं. तर बर्थडेचा सेलिब्रेशनचा ब्लॉग येईल उद्या. तर आजचा मोठा ब्लॉग होईल म्हणून तो ब्लॉग येईल. तर चला आमच्या इकडे अशी मस्त मज्जा मस्करी चालू होती. तर चला.